नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वी नर्सिंगची सोडून बाकीचे जे क्लास 3चे वॅकन्सी आहेत तर DMRचे निघाले होते। तर त्याचे फॉर्म वगैरे निघाले, फॉर्मची तारीख संपल्यानंतर एक्झामचे जे डेट्स आहेत ते डेट्स अनाउन्स झालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जे काही डेट्स आहेत ते एक्झामचे डेट्स अनाउन्स झालेले आहेत। तर पहा, यामध्ये तुम्हाला सर्व माहिती संपूर्ण भेटेल। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। DMRचे प्रत्येक अपडेट हे आपल्या चॅनलवर लवकर आपण आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर DMRची भरती ही आता राहिलेली आहे फक्त नर्सिंगची, बाकीची तर भरती ही पूर्ण कंप्लीट झालेली आहे, ज्यामध्ये खूप सारे पोस्ट आहेत जे ग्रुप सी च्या आहेत। ग्रुप डी च्या ऑलरेडी GMC वाईज पोस्ट येत आहेत। त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर जे काही वॅकन्सी निघालेले आहेत, जसं की संभाजीनगर म्हणा, त्यानंतर मग मुंबईचं जे असेल, त्यानंतर पुण्याचं BGS असून असेल, ठीक आहे, तर त्यानंतर सांगलीचं जे काही किंवा मिरजचं असेल, ह्या सर्व वॅकन्सीचे जागा निघालेल्या आहेत ग्रुप डीच्या। त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरचा अपलोड केलेला आहे। जर कोणी पाहिलं नसेल तर तो पण पाहून घ्या, त्यामध्ये जर काही भरायचं असेल तर पाहून घ्या। तर चला आता या व्हिडिओला स्टार्ट करू। पहा, 2025 मध्ये ऑलरेडी भरती निघालेली आहे, फक्त नर्सिंगची वॅकन्सी राहिलेली आहे। तर ते बाकीचे जे पद आहेत त्याच्या संदर्भात यामध्ये तारीख पब्लिश झालेली आहे। तर पहा, पहिली एक्झाम जी असणार आहे डे फर्स्ट आहे 18 सप्टेंबरला, ठीक आहे, 18 सप्टेंबरला। त्यामध्ये 3 शिफ्टमध्ये पेपर होईल। त्यामध्ये कोणते कोणते पोस्ट असणार आहेत पहा, फार्मासिस्ट, डेंटल टेक्निशियन, फार्मासिस्ट, त्यानंतर ECG टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि एक्सरे असिस्टंट। तर एवढे पद हे 18 तारखेला होतील, जे की 3 शिफ्टमध्ये पेपर होईल। त्यानंतर आहे 19 सप्टेंबरला पण सेम तसंच आहे, 3 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे। पहा, यामध्ये फार्मासिस्ट, लायब्ररी असिस्टंट, फार्मासिस्ट, एक्सरे टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट 2-3 पोस्ट यामध्ये एक्स्ट्रा ॲड झालेत, जसं की फिजिओथेरपिस्ट, त्यानंतर लायब्ररी असिस्टंट वगैरे। त्यानंतर आहे 19 नंतर 20-21ला काहीच नाही आहे, डायरेक्ट मग 22ला आहे। 2 दिवसच्या गॅप नंतर मग परत 22 तारखेला आहे, ज्यामध्ये फार्मासिस्ट, लायब्ररीयन, फार्मासिस्ट, डायटिशियन, फार्मासिस्ट आणि हाय ग्रेड स्टिनोग्राफर, अशा प्रकारे या दिवशी पण 3 शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत। मोस्टली विद्यार्थी मित्रांनो 3 शिफ्टमध्ये प्रत्येक दिवशी हे शिफ्टमधले पेपर होत आहेत। त्यानंतर 22 तारखेला, नंतर 23 तारीख, नंतर 24, 25 आणि पुढे आहे 26 आणि 29। तर अशा प्रकारे हे शिफ्टचे पेपर असणार आहेत। तर पहा, 23ला काय दिलेलं आहे यामध्ये फार्मासिस्ट, त्यानंतर फार्मासिस्ट आणि नेक्स्ट आहे डॉक्युमेंट कॅटलॉगर। 24ला आहे फार्मासिस्ट, 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 24ला पूर्ण फार्मासिस्टच्या जागा आहेत। 25ला असणार आहे ड्रायव्हर, त्यानंतर मग आहे लायब्ररी असिस्टंट आणि लायब्ररी टेक्निशियन। त्यानंतर 26ला पहा, या ठिकाणी सोशल सुपरिटेंडंटची पोस्ट आहे, सध्या 2 शिफ्टमध्ये होणार आहे 26ला। त्यानंतर आहे डायरेक्ट 29ला, 27-28 परत 2 दिवस सुट्टी आहे, यामध्ये 3 दिवसाची शिफ्टमध्ये परत पेपर होईल, जे की असणार आहे पहा, यामध्ये सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट, त्यानंतर लोअर ग्रेड स्टिनोग्राफर आणि लॅबोरेटरी टेक्निशियन, ठीक आहे। तर अशा प्रकारचे हे पण पदभरती होईल विद्यार्थी मित्रांनो। हा नवीन अपडेट आलेला आहे वेबसाईटवर। हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हे DMRच्या पदभरती संदर्भात आहे। तर नर्सिंगची पण पदभरतीचा व्हिडिओ लवकरच येईल जाहिरात आल्यानंतर, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नवीन अपडेट आपल्या चॅनलवर सगळे लवकरात लवकर येत असतात।